आजचे इम्पॉर्टंट करंट अफेअरचे टॉपिक बघू आपण. सर्वात पहिले चालू आपण GS3मधून इंडियन इकॉनॉमीचे करायचे की इंडियाने जो हे केलेलं आहे आपल्या इकॉनॉमिक सर्च फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी झालेलं आहे. आपण जपानला मागे टाकलेलं आहे आणि येणाऱ्या 2-3 वर्षात आपण जर्मनीला पण मागे टाकू असे एक संभाव्यता दाखवलेली आहे. त्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. त्याच्यानंतर GS2चं दुसरं आर्टिकल बघायचं आहे. सार्कच्या लीडर होते ज्या बांगलादेशच्या प्राईम मिनिस्टर खालिद जिया, त्यांचं डेथ झालेली आहे. मग त्यांनी काय हे केलं होतं इम्पॉर्टन्स, किंवा आपल्याला माहिती आहे आता सध्या खूप कन्फ्लिक्ट चालू आहे, हिंदूंविरुद्ध खूप राईट चालू आहे बांगलादेशमध्ये. मग IRच्या दृष्टीने आपल्याला दुसरं आर्टिकल बघायचं आहे. सार्कचं पण बघू आपण, मेंबर कंट्रीज बघू, हेडक्वार्टर, ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आर्टिकल आपल्याला बघायचं आहे की द हेडविंड्स फेसिंग द इकॉनॉमी नॉट गोईंग अवे सून, त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर सोशल जस्टिसचं एक बघायचं आहे, हेल्थ इश्यूज कोणकोणते. त्याच्यानंतर सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स, जे की कुलदीप सेंगर MLA आहेत UPचे आणि त्याच्यावर रेपचे आरोप होते आणि पॉक्सो ॲक्ट अंतर्गत दिल्ली हायकोर्टाने काय केलं होतं की त्यांना बेल ग्रँट करून दिली होती. आणि पब्लिक सर्वंट म्हणजे पब्लिक सर्वंट कोण आहे ह्या डेफिनेशनवर त्यांना काय केलं की ग्रँट दिली. पण सुप्रीम कोर्टाच्या बेंचने त्यांची जी बेलवर ग्रँट दिलेली होती त्याच्यावर स्टेटस को आणलेलं आहे आणि बेल डिनाईल केली, एक लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढची जजमेंटमध्ये मग ते सांगणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लास्ट वन आपल्याला बघायचं की मल्टीपोलर वर्ल्ड आणि बायपोलर वर्ल्ड. आपण चेक करू की इंडिया नेमका कोणत्या स्टँडमध्ये. तर सुरुवात आपण पहिल्या आर्टिकलने करू. इंडिया जो आहे तुमचा फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी झालेला आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. तर चला बघू आपण. जर बघायला गेलो त्याचे रिझन कोणकोणते ते बघू आपण. बघा, मुळात तर 8.2चं तुमचं रिअल GDP ग्रोथ वाढलेला आहे आपला 2025-26च्या Q2मध्ये, ते लक्षात ठेवायचं. आणि हा सर्वात जास्त आहे मागच्या 6 क्वार्टरपैकी. जे की जसं आपण बघायला गेलो की 12 मंथ असतात, ठीक आहे. मग 3 मंथचा एक क्वार्टर असतो, ठीक आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि मग हा जो Q2 होता 25-26चा, त्याचं जर बघायला गेलो तर आपण रिअल GDPचा, ठीक आहे, नॉमिनल GDP नाही, रिअल GDP. आपल्याला रिअलचा आणि नॉमिनल GDPचं माहिती असेल की रिअल GDP जो असतो तुमचा काय बेस इयरच्या प्राईजने बेस इयर घेऊन काढला जातो. आणि तुमचा जो दुसरा एक असतो तो कोणता असतो तुमचा नॉमिनल, म्हणजे की तो करंट रेटला काढला जातो. एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. मग आता पुढे जर बघायला गेलो आपण की कोणकोणते रिझन होते की त्यांनी काय केलं, आपल्या इकॉनॉमीला ड्राईव्ह करायचं काम केलं. मग स्ट्रॉंग डोमेस्टिक डिमांड होती, त्याच्यामुळे काय तुमची डिमांड वाढली की तुमचं काय होणार आहे, मग प्रोडक्शन वाढणार आहे. प्रोडक्शन वाढलं की एम्प्लॉयमेंट, ती सायकल तुम्हाला माहिती पाहिजे, मी एक वेळेस काढून देतो. बघा, डिमांड वाढली की काय तुमचं प्रोडक्शन वाढावं लागणार आहे तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्शन वाढलं की मग एम्प्लॉयमेंट पण वाढणार आहे, कारण प्रोडक्शन करण्यासाठी तुम्ही एम्प्लॉयमेंट लागतील. मग ते काय होईल, त्यांना अनएम्प्लॉयमेंट तुमची कमी होईल, ठीक आहे. मग त्यांच्याकडे पैसा येईल, परत ते काय करेल, डिमांड वाढवतील. असं ही जी सायकल असते याला डोमेस्टिक डिमांडमध्ये आपण करू शकतो. त्याच्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, ठीक आहे. मायक्रो वेगळं असतं, मॅक्रो इकॉनॉमिक म्हणजे कंट्रीच्या लेवलला. मग तुमचं जे स्टॅबिलिटी दिसून आली तर पण एक रिफॉर्म आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चरल रिफॉर्म, जसं की GST आणला आपण. GSTमुळे आता काय झालं, खूप सारे इनडायरेक्ट टॅक्स होते, मग त्यांना मर्ज करून आपण वन नेशन वन टॅक्सच्या अंतर्गत एक GST इनडायरेक्ट टॅक्स आणला, ठीक आहे. त्याच्यामुळे सुद्धा. त्याच्यानंतर IBC इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड 2016ला आला. बघा, 2016ला GST पण आला आहे, त्याच्यानंतर 2016ला तुम्हाला IBC पण. मग 10 वर्ष जर पूर्ण झालेले तर तुम्हाला माहिती आहे आयोगाचा पॅटर्न की याच्यावर प्रश्न विचारला जातो, ते एक लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर UPI DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, याचा पण आपल्याला फायदा झालेला दिसतो. त्याच्यानंतर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स, ह्या जेवढ्या पण गोष्टी आहे ह्या स्ट्रक्चर रिफॉर्म केल्यामुळे आपल्याला इकॉनॉमीमध्ये ग्रोथ किंवा ते बघायला मिळते, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर बघा, डेमोग्राफिक डिव्हिडंड अँड सर्व्हिसेस स्ट्रेंथ, हे पण आपण केलेले आहे. IT डिजिटल सर्व्हिस, त्याच्यानंतर नॉलेज बेस सेक्टर कंटिन्यू आपण करायला सुरुवात केलेली, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. आता याचं सिग्निफिकन्स काय राहणार आहे वर्ल्डमध्ये, तर आपला एक स्टँड मजबूत होणार आहे. जसं की आपला बघा G20मध्ये तर आपल्याला माहिती आहे आपण मागच्या वर्षी होस्ट पण केलं होतं त्याला. त्याच्यानंतर IMF, वर्ल्ड बँकमध्ये आपला जो आपला आवाज राहणार आहे हा वाढणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर ग्लोबल ग्रोथचं सेंटरसुद्धा चेंज होणार आहे, जे की आपण नॉर्दर्न हेमिस्फिअर लक्षात घेतलं की जसं की नॉर्थ अमेरिका घेतला, ठीक आहे, हा कॉन्टिनेंट घेतला, म्हणजे त्यात अमेरिका येतं, कॅनडा येतं, इकडं UK, फ्रान्स, त्याच्यानंतर जर्मनी, इटली, ठीक आहे, आणि रशिया, आणि इकडे जपान, चायना. तर हे नॉर्दर्नचे कंट्रीज झाले. मग आता तुमचं सेंटर कुठे होणार आहे, इकडे होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याच्यानंतर डेव्हलपमेंटला अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. स्ट्रॅटेजिक आणि जिओ पॉलिटिकल इम्पॅक्ट तर ऑबियस होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. ग्लोबल साऊथमध्ये, ठीक आहे, तुम्हाला माहीत पाहिजे की एक ब्रंट लाईन असते आणि त्याच्या खालचे जे एरिया आहे, ठीक आहे, जे अंडर डेव्हलप किंवा लीस्ट डेव्हलप कंट्री, त्यांना ग्लोबल साऊथ म्हटलं जातं, लक्षात ठेवायचं आहे.
मग यांना पण काय डेव्हलपमेंटच्या अपॉर्च्युनिटीज भेटणार आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मग आता अजून पण काही चॅलेंजेस आहे आपल्याला. बघा, जो फॉर्मॅट दिलेला आहे पहिले तर कशामुळे आपलं इकॉनॉमी म्हणजे 4th रँकला गेलेली आहे ते लक्षात ठेवायचे. त्याच्यात मी एक डेटा द्यायचं विसरलो. बघा, $4.18 ट्रिलियन इकॉनॉमी झालेली आहे. हा जो नंबर आहे हा लक्षात ठेवायचा आहे, $4.18 ट्रिलियन. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हां, चला मग आता चॅलेंजेस काय काय आहे, तर पर कॅपिटा इन्कम गॅप. जसं की आपल्याला माहिती आहे की 90% पॉप्युलेशनकडे फक्त 10% वेल्थ आहे, संपत्ती आहे, आणि 10% पॉप्युलेशनकडे काय 90% वेल्थ आहे. हा एक तुमचा जो डिस्पॅरिटी दिसते, याच्यात पॅरिटी आणायचं काम करायचं आहे. मग हा जो गॅप आहे हा कमी करायचं काम करायचं आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट करायचं आहे. एक्सटर्नल वल्नरेबिलिटीज म्हणजे कोणकोणते वल्नरेबिलिटीज त्याला टॅकल करायचे. त्याच्यानंतर रिजनल आणि सोशल इनइक्वॅलिटी, जसं की काही रिजन जास्त काय होऊन गेले तुमचे, डेव्हलप होऊन गेले, आणि काही अंडर डेव्हलप, लक्षात ठेवायचं आहे. मग याच्या पण आपल्याला इक्वॅलिटी आणायचा प्रयत्न करायचा आहे. हे तुमचं कन्क्लुजन असलं पाहिजे की आपण विकसित भारत 2047ची थीम घेऊन चालतोय. मग त्याच्यासाठी आपल्याला हे खूप इम्पॉर्टंट आहे की आपली इकॉनॉमी स्ट्रेंथन होणं. आणि लक्षात ठेवायचं आहे की जो डेटा दिलेला आहे त्याच्यात सांगण्यात असं आलं आहे की 2-3 वर्षानंतर जर अशाच रेटने आपण ग्रोथ करत राहिलो तर आपण 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी बनणार आहे वर्ल्डची. ठीक आहे, आपण जर्मनीला पण मागे टाकू, हा पण त्याच्यात अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची इथून. त्याच्यानंतर आता सार्कबद्दल लक्षात ठेवायचं. मुळात तर सार्क काय होतं, सार्कची जी फाउंडेशन होतं 1985-87च्या अप्रॉक्सिमेट होतं. त्याचं हेडक्वार्टर लक्षात ठेवायचं नेपाळ होतं. त्याच्यात कंट्रीज कोणकोणते आहे लक्षात ठेवायचे आहे. कसं लक्षात ठेवणार तुम्ही, बघा, साऊथ एशियन रिजनल कॉर्पोरेशन असं लक्षात राहतो. साऊथ एशिया लक्षात ठेवायचं. साऊथ ईस्ट नाही, साऊथ एशिया. मग काय, भारत असा लक्षात घ्यायचा. सुरुवात कुठून करणार तुम्ही, बघा, अफगाण घेतला, पाक घ्यायचा इथं, पाकिस्तान, त्याच्यानंतर श्रीलंका, मालदीव्स, त्याच्यानंतर नेपाळ, भूतान आणि बांगलादेश. ठीक आहे, एवढ्याच कंट्री आपल्या ज्या सार्कच्या मेंबर आहे. परत सांगेन मी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, हिंदुस्तान असं लक्षात राहू द्या तुम्ही. त्याच्यानंतर श्रीलंका, मालदीव्स, भूतान, त्याच्यानंतर काय झालं तुमचं 1 2 3 4 भूतान, नेपाळ आणि बांगलादेश. ठीक आहे, मालदीव्स नाही इथं, मालदीव चुकून सांगितलं की लक्षात राहू द्या एवढ्या. तर एवढ्या कंट्री, त्याचं हेडक्वार्टर लक्षात राहू द्या, हेडक्वार्टर विचारलं जाऊ शकतं. मुळात आता हिचं थोडंसं आपण रिलेव्हन्स जर गेलं, याला बायपास करण्यासाठी आपण दुसरी एक आणलेली बिमस्टेक. ठीक आहे, बिमस्टेक. त्याच्यामुळे हिचं एवढं रिलेव्हन्स उरलेलं नाही, कारण तिच्या रेग्युलर बैठका पण होत नाही आता. ठीक आहे, ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. पण ह्या खाली ज्या होत्या यांचे खूप प्रयत्न होते हे सक्सीड करण्यासाठी. मग हे तुम्हाला दाखवलेलं की मनमोहन सिंगांसोबत आणि आत्ताचे करंट प्राईम मिनिस्टर मोदींसोबत पण त्यांनी आपले टाईज, बांगलादेश इंडियाचे टाईज चांगले करण्यासाठी प्रयत्न केलेला हे दिसतं आपल्याला. बघा, मग तुम्हाला खाली आपण टॉपिक दिलेले की हिस्टॉरिकल कंटिन्युटी काय काय होते, नंतर डेमोक्रॅटिक ट्रान्झिशन कसं झालेलं आहे, आणि आपली एक पॉलिसी आहे नेबरहूड फर्स्ट पॉलिसी. ठीक आहे, तर ही पॉलिसी लक्षात ठेवायची आहे. जसं की अटल बिहारींचं एक वाक्य होतं की आपण मित्र बदलवू शकतो पण शेजारी बदलवू शकत नाही. मग त्याच्यानुसार काय केलं होतं आपण, एक गुजराल डॉक्ट्रिन पण होती, आणि हे पण तुमची इंडियाज नेबरहूड पॉलिसी. ठीक आहे, नेबरहूड फर्स्ट पॉलिसी पण म्हटलं जातं तिला. तर लक्षात ठेवायचे IRच्या दृष्टीने, म्हणून GS2मध्ये घेतले. त्याच्यानंतर आता सार्कचं रिलेव्हन्स थोडं कमी झालं आहे, पण लक्षात ठेवायचं आहे की 1993ला, नंतर 2005ला ह्या ज्या होत्या समिट ह्या बांगलादेशमध्ये केल्या होत्या, लक्षात ठेवायच्या या गोष्टी. त्याच्यानंतर मग काय काय गोष्टी अजून खाली दिलेल्या आहे. तर एवढ्या गोष्टी आपण सार्कचे मेंबर लक्षात राहू द्या. प्रीला आला प्रश्न तर प्रश्न प्रीमधूनच येईल, आणि तिथं आपल्याला माहिती पाहिजे. मग एवढं लक्षात राहू द्या की इंडियाच्या सगळ्या बॉर्डरिंग कंट्रीज आहेत एक्सेप्ट चायना. राहील लक्षात, एवढ्याच तुमच्या कोणते सार्कच्या मेंबर आहे. इंडियाच्या टोटल जेवढ्या पण आहे, म्यानमार नाही आहे आणि चायना नाही आहे. ठीक आहे, तिकडचं तुम्ही घेणार नाही, कारण म्यानमार जो येतो साऊथ ईस्ट एशियामध्ये येतो. मग चायना आणि म्यानमार जर सोडला तर तुमच्या इंडियाच्या सर्व नेबरिंग कंट्रीज ज्यांच्याशी आपण बॉर्डर शेअर करतो त्या सार्कमध्ये येतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचं एक आर्टिकल घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे घेतलं आहे आपण मागे. IIP मी सांगितले तुम्हाला, इंडस्ट्रीयल आपला इंडेक्स असतो तो एक, जे की डिस्प्ले करत असतं IIP नावाने. ठीक आहे, आणि एक पॉक्सो ॲक्टचं आपल्याला घ्यायचं आहे आर्टिकल. ठीक आहे, पॉक्सोचं. हां, हे बघा, पॉक्सो ॲक्ट रिलेटेड की एक कुलदीप सिंग सेंगर MLA होते, आमदार होते की उत्तर प्रदेशमधून, आणि त्यांच्या विरोधात त्या उन्नाव रेप केस होती. तर त्याच्या विरोधात जे होतं त्याला उम्रकेदचं हे झालेलं होतं. परंतु त्याने ज्यावेळेस कोर्टात सांगितलं तर दिल्ली हायकोर्टने काय केलं होतं की बेल देण्यासाठी लाईफ इम्प्रिझनमेंटवर हे केलं होतं, त्याचं सस्पेंड करायचं हे केलं होतं. परंतु त्याच्या विरोधात जे विक्टिम्स होते ते सुप्रीम कोर्टात गेले, आणि सुप्रीम कोर्टाने त्यांची जी बेल होती किंवा जे आपलं लाईफ सेंटेन्स होतं त्याच्यावर
सस्पेंड म्हणजे जो स्टेटस को द्यायचं काम केलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ते फंबल झालं तर ती गोष्ट लक्षात ठेवायची. मग त्याच्यात आता बघा सेक्शन कोणकोणते लक्षात ठेवायचे तर आधीचं आपल्याला माहिती आहे IPC CRPC होतं. आता नवीन BNSS आलं आहे तर 430 जो सेक्शन होता तो त्याच्याशी रिलेटेड होता की सस्पेन्शन ऑफ सेंटेन्स याच्या अंतर्गतच दिल्ली हायकोर्टाने दिलं होतं. परंतु ते केलं की पब्लिक सर्वंट काय होतं, मुळात तर मुद्दा काय होता तो मेन आहे. आपल्याला प्रश्न जिथून येणार आहे ते बाकीचे जे मी वरती सांगितलं त्याच्यात नाही, पण पब्लिक सर्वंट. तर बघा सेक्शन 5C जो आहे पॉक्सो ॲक्ट रिलेटेड प्रश्न जो आहे तुम्हाला बघा 2013चा ॲक्ट होता आणि राज्यसेवा 2025च्या प्रीला हा प्रश्न आला होता. ठीक आहे, जी 9 नोव्हेंबरला पेपर झाला होता. ठीक आहे, त्या दिवशी हा प्रश्न आला होता कारण पॉक्सो ॲक्ट तेव्हापासून चर्चेत होता. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्याचा जो सेक्शन 5C आहे ना, हा तुमचं पब्लिक सर्वंट डिफाईन करतो आणि दिल्ली हायकोर्टाचं जे स्टेटमेंट होतं त्यांनी हे केलं की त्याला पब्लिक सर्वंट त्या अंतर्गत घेतलं नव्हतं. त्याच्यामुळे मग सांगितलं की त्यांनी जो तुमची लाईफ इम्प्रिझमेंट आहे हिच्यावर स्टे आणायचं काम त्यांनी केलं होतं. पण याच्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात ट्रायल झालं तर सुप्रीम कोर्टाचं असं म्हणणं होतं की तुम्ही ह्या बेसिसवर एवढं हिनियस क्राईम आहे आणि तुम्ही ह्या बेसिसवर त्यांना काय त्यांचे लाईफ इम्प्रिझनमेंट सस्पेंड नाही करू शकत. मग म्हणून ते नंतर सस्पेंड करण्यात आले आणि आता नेक्स्ट जजमेंट ज्यावेळेस येईल सुप्रीम कोर्टाचा त्यावेळेस लक्षात ठेवायचे. मग त्याच्यात तुमचे कॉन्स्टिट्यूशनचे काय काय होते तर बघा इनॲडिक्युएट वे टू इंटिमिडेशन हिस्ट्री लक्षात घ्यायची होती की ते काय करू शकता जे तुमचे विक्टिम्स आहे. कारण काय झालं की जेवढे पण त्याचे प्रूफ होते त्या विक्टिमचे त्यांच्यावर जे होते की त्यांच्यानंतर हे झाले त्यांच्यासोबत क्राईम म्हणजे की ट्रकने त्यांना उडून देण्यात आला. अशा 2-3 गोष्टी घडण्यात आल्या. मग कोर्टाच्या निदर्शनात असं आलं की ह्या ज्या आरोपीला जर आपण रिलीज केलं तर हा काय करू शकतो की नंतर त्या थ्रेटन करू शकतो विक्टिमला. त्याच्यामुळे त्याच्यानंतर इक्वेलिटी बिफोर लॉचं एक लक्षात ठेवायचं आहे आणि लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशियल रिस्पॉन्सिबिलिटी. तर असे 2-3 कन्सर्न आपले लक्षात ठेवायचे होते. आणि लास्ट वन आर्टिकल आजचं आहे जे की मल्टीपोलर आणि बायपोलर वर्ल्डचं होतं. आता मल्टीपोलर बघा ज्या पण तुमच्या रिजनल ब्लॉक असतात, सपोज आपण हे आपलं हे घेतलं वर्ल्ड घेतलं, मग ज्या पण आपले सपोज आपण G20 घेतलं, मग G20मध्ये जर बघायला गेलं नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, आफ्रिकामधून जर घेतलं, युरोप, इकडं एशिया, ठीक आहे, आणि ऑस्ट्रेलिया, एवढे सगळे जेवढे पण आहे ना तिथं मेंबर आहे. जसं की वर्ल्ड बँकचा विचार केला आपण, खूप सारे कंट्रीज काय त्याचे मेंबर आहे. याला काय मल्टीपोलर म्हणतात. आता बायपोलर म्हणजे काय, तुम्ही आणि 1-2 कंट्रीज एका साईडने येत आहे त्याला बायपोलर वर्ल्ड म्हणायचं आहे. तर याच्या विरोधात दिलेले बघायचं आहे की इंडियाचं काय स्टँड आहे. बघा इंडियाचा स्टँड असा आहे की आपण मल्टीपोलरकडून आता थोडंसं युनिपोलर किंवा बायपोलरकडे शिफ्ट झालेलं दिसतो. जसं की आपलं SCO झालं, नंतर ब्रिक्स झालं, ठीक आहे. ह्या ज्या ऑर्गनायझेशन आहे आपल्या बायपोलर किंवा युनिपोलर म्हणायचं आहे की यांना आपण आता स्टार्ट केलेलं आहे. जसं की म्हणजे की आपण दोघांना आपण बॅलन्स करतोय. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण वाटलं की मल्टीपोलरकडे की तिथं पण मेनली फोकस आपला आता बायलॅटरल रिलेशन किंवा बायपोलरकडे पण आपण शिफ्ट व्हायला लागलो आहे. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. मग त्याच्यात आपण वेगवेगळे देऊ शकतो, ठीक आहे. G20चं देऊ शकतो, SCO देऊ शकतो, बिमस्टेक, नंतर आपण ते कॉड आणलं आहे, त्याच्यानंतर वेस्टर्न कॉड पण आणलं आहे. अशा साऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहे. त्याच्यानंतर आपले FTA पण वेगवेगळ्या कंट्रीजसोबत चालतात. मग ते जे आहे ते तुमचे बायपोलरचेच आहे, ठीक आहे. लक्षात ठेवायचं की आपण थोडंसं बायपोलरकडून थोडं युनिपोलरकडे शिफ्ट होतं आहे. मल्टीपोलर तर मी सांगितलं तुम्हाला, ह्या थोड्या कन्सेप्ट लक्षात ठेवायचं की मल्टीपोलर काय असतं, बायपोलर काय असतं आणि युनिपोलर म्हणजे की तुम्ही हे करताय 2 कंट्रीजमध्ये. बायपोलर म्हणजे इकडे पण आणि इकडे पण चालताय तुम्ही, पोल जे आहे तुमचं. आणि मल्टीपोलर म्हणजे सर्वच कंट्री त्याच्यात आहे. बायपोलर आणि मल्टीपोलर तुमचं थोडं सिमिलर आहे, पण युनिपोलर त्याच्यापेक्षा थोडंसं डिफरंट आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आजच्या आर्टिकलमधून लक्षात ठेवायच्या आहे. धन्यवाद.